समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचवून नेत्रविकारांचे लवकर निदान आणि टाळता येण्याजोग्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान, श्री रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन नेत्रदूत दृष्टी वाचवूया, आनंद पसरूया ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यस्मरणार्थ राबवण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये 1 लाख नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवू न शकणाऱ्या पात्र व गरजू रुग्णांपैकी 500 रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये प्रतिबंधात्मक नेत्र आरोग्य आणि लवकर निदानावरती विशेष भर दिला जात आहे. विविध भागांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिरं घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांच्या नेत्र तपासणीची शिबिरं देखील राबवली जाणार आणि मुलांची नेत्र आरोग्याची तपासणी देखील केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांमधील मोतीबिंदू, काचबिंदू तसेच वयोमानानुसार निर्माण होणाऱ्या नेत्रविकारांचे लवकर निदान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुलांमध्ये दृष्टिरोष, तिरळेपणा, डोळ्यांवरील ताण यांसारख्या समस्या वेळेत ओळखण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर मधुमेह रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीचे लवकर निदान करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे. बघा, वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आणि त्याचबरोबर काल गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना 25 वर्षांची त्यांची पुण्यतिथी. या निमित्ताने एक संकल्प आम्ही स्वतः केलेला आहे, जे धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि श्री रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जवळपास 1 लाख लोकांच्या नेत्र तपासणीचा एक मोठा संकल्प आम्ही केला. आणि त्याच निमित्ताने आज थिरानी विद्यालयामध्ये जवळपास 1,500-2 हजार मुलांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आज दिवसभरामध्ये किमान 1,500 मुलांची नेत्र तपासणी होणार आहे. आपल्याला माहिती आहे आपले डोळे किती महत्त्वाचे आहेत, पण आजच्या क्षणाला असा विषय आहे की कम्प्युटरमुळे म्हणा किंवा मेजरली मोबाईलमुळे म्हणा मुलांचे डोळे खराब होतात आणि जी हानी त्या डोळ्यांना होते ती कदाचित आपल्या लक्षात येत नाही. जे काय सकाळपासून ही तपासणी चाललेली आहे त्याच्यामध्ये लहान मुलं जे इयत्ता 2री किंवा 3री किंवा 5वीपासून जे आहेत त्यांच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून येतात की त्यांची नजर ही खूप कमी आहे. त्या अनुषंगाने ह्यांना काय ट्रीटमेंट हवी आहे, कशा पद्धतीची ट्रीटमेंट लागेल, ती काळजी निगा कशी घ्यायची, याच्यासाठी एक वेगळं लेक्चर आहे त्यांच्या आईवडिलांबरोबर आपण इकडे आयोजित करणार आहोत. पण आजच्या दिवसाला महत्त्वाचं असं आहे की त्यांची डोळे तपासणी होणं, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत हे डिटेक्ट होणं आणि त्यानंतर पुढे त्याला सोल्युशन काय, या अनुषंगाने इकडे त्यांच्या आईवडिलांना घेऊन या जेवढे काही इथले जे प्राध्यापक वगैरे आहेत या सगळ्यांना घेऊन हे एक मेजर लेक्चर इकडे होईल. आणि तशाच पद्धतीचे कॅम्प हे जोपर्यंत आम्ही 1 लाखाचा टप्पा गाठत नाही तोपर्यंत लहानापासून घेऊन ते वयोवृद्धांपर्यंत या पद्धतीचे कॅम्प सगळीकडे सर्वत्र होत राहतील. नुसतं ठाणा शहरच नाही तर ठाणे शहरामधले अनेक भाग असे आहेत जे दुर्गम भागामध्ये स्लम जे एरिया आपण म्हणतो तिथपासून घेऊन ते पूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा इथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या 1 लाख लोकांचे नेत्र तपासणी आपण करणार आहोत. जवळपास आत्तापर्यंत 750 झालेले आहेत. 5 ते 6 वाजेपर्यंत राहिलेले 700-750 मुलांचं आपण तपासणी करणार. आजच्या दिवसाचं टार्गेट किमान 1,500 मुलांचं आहे. ते केल्यानंतर प्रत्येक दर 2 दिवसानंतर वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये आपण हे करणार आहोत. त्यानंतर सिनियर सिटीजनचे कॅम्प असतील, काही सोसायटीज असतील, अनेक स्लम एरियाज असतील. इकडे मी व माझ्याबरोबर माझे जेवढे सहकारी पदाधिकारी आपल्या पक्षाचे देखील आहेत त्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे देखील ह्या कार्यामध्ये, चांगल्या कार्यामध्ये एकत्रित येऊन लोकांना आपण काय चांगलं देऊ शकतो ते सत्कार्य आमच्या हातून घडेल असा आमचा एक प्रयत्न आहे. मला असं वाटतं की यांना खरं मार्गदर्शन तर डॉक्टर नितीन देशपांडे करतील किंवा त्यांची टीम करेल. पण माझी विनंती ह्या सगळ्या शिक्षकांना, पालकांना अशीच आहे की आपल्या मुलांची दृष्टी ही चांगली राहावी, ह्याकरता ज्या काय उपाययोजना आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील, जी काय निगा आपल्याला घेता येईल, जी काळजी आपल्याला घ्यायची आहे ती आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मोबाईलवरती एंगेज असल्यामुळे लहानपणापासूनच डोळे खराब होतात. त्या डोळ्याची निगा आत्ता नाही घेतली तर आपल्या दृष्टीमध्ये जर का प्रॉब्लेम आला आणि पुढे जर का अंधुक झालं तर तो जास्ती त्रास आपल्याला आयुष्यभरासाठी जावा लागेल. ह्याच्यापेक्षा आपण ती निगा घेऊन आपले डोळे सुरक्षित कसे राहतील, आपली दृष्टी कशी सुरक्षित राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.